हाय सगळ्यांना, कशा आहे सगळ्या मैत्रिणी. तर आज जेवण बघा बनवले. तर इथं मी बनवलंय जेवण, तुम्हाला दाखवते. इथे ना वालाची भाजी बनवली आहे, अशी चपात्या सकाळच्याच आहे, त्या गरम केलेल्या आहेत आता, आणि थोडंसं पापड वगैरे तळले, तुम्हाला दाखवते. तर काही वालाची भाजी ही कोकणी लोकांच्यात बनवतात अशी, जे आपल्या इथं पावटा असतो ना वाळलेला, तोच भिजत घालून त्याचा ते वरचा कवर काढायचा. तर ही अशी मस्त अशी भाजी होती, पापड तळ, चपाती. आता जेवायला घ्यायचे. हे बघा इथं तळलेलं भात केलाय, आता जेवणच करायचंय. 10 वाजता आलेत. तर हे बघा एवढं साय साठलेली पातेलं भरून. तर त्याचं आता तूप काढणार आहे मी. हे म्हशीचं दूध होतं, तर आता हे छान तूप काढते. काल मी ह्याला दही लावलेलं होतं आणि एक दिवस बाहेरच ठेवलेलं होतं, आणि परत संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवलेलं. तर असा गोळा छान निघतो बघा आता ह्याचा. ह्यावेळेस जरा जास्त तूप निघल, कारण पातेलं भरलं. गेल्या वेळेस एवढं पातेलं नव्हतं भरलं. हाताला लागतंय ना, बरोबर वाटत नाही. तर काही मी फिरवून घेतले बघा मिक्सरच्या भांड्यात. तर हे एवढं निघाले. अजून परत एकदा ह्याला धुवून घ्यायचे चांगलं. आणि हे बघा असं ताक निघाले, मस्त वास येते. तर हे पिण्यासाठी किंवा कढी करण्यासाठी मी ठेवणार आहे हे ताक. आणि आता बघते, हे दुसरा राऊंड आहे फिरवायचा ना, अजून एक होईल. आणि परत स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचा कसं वास येत नाही, आंबट वास येत नाही तुपाचा, असं छान मस्त सुगंधी वास येतो. तर फिरवून घेते बघा. झाले असं सगळं करून. तर आता ह्याच्यामध्ये एक तांबे पाणी ओतून सगळं असं एक करते. तर असा गोळा तयार होतो, आणि हे पाणी न ओतून द्यायचं. आता हे बघा चांगलं हे निघाले. तर हे कढी बनवणार आहे एवढ्याची संध्याकाळी. असं छान ताक निघाले. अजून पण वरती असं तूप येते बघा, काढून घेते ते जरा जरा. तर असं मस्त ताक निघाले, आणि हे धुवून घेते. हे पाणी ओतून देणार आहे, हे ह्याच्यामध्ये ताकामध्ये नाही ओतायचं. असं धुतलं ना, असं आंबट वास येत नाही, आणि जास्त दिवस तूप राहतं त्याच्यामध्ये. पहिलं पण मी करायची, तर आता जरा मध्ये 2-4 महिने केलं नव्हतं. म्हशीचं दूध आमच्या इथं 70 रुपये लिटर आहे. तर मी दिसाडच आणते हे दूध, रोज आणतच नाही दूध. हे दिसाड दूध आणून त्याची साय काढून घेतलेली. तर हे झाले असं 15-20 दिवस झाले असतील बरं का, जास्तच झाले असतील. महिना तरी होता आला असला कमीत कमी, असं वाटते अंदाज. तर असं मस्त एवढा गोळा निघालाय बा, कसला भारी. आता ह्या पातेल्यात मी करणार आहे. तर झालंय बघा, आता गॅसवर ठेवली ही पातेलं. आता वेळ लागेल ह्याला जरा कडस तोपर्यंत म्हटलं मेहंदी लावून घ्यावी. मेहंदी लावायची, लग्नाला जायचंय आम्हाला रविवारी. तिथनं पुढं तुम्हाला समजेल आम्ही कुठं कुठं जाणार आहे. ते लग्न तर आहेच, आणि अजून दुसरीकडे पण जाणार आहे, तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये. तर ही मेहंदी लावून घेते. काल घातलेली भिजत, काल लावायची होती, पण वेळ काही भेटला नाही, म्हटलं आज तरी लावून घेऊ. तर मेहंदी लावून घेते आणि मग बघते. इथं तोपर्यंत कळतंयच बघा. तर बघा मेहंदी लावून झालेली, आणि इथं अजून तो कळतंयच. माझी मेहंदी लावून झाली तर असं उकळतंय.
तरी कमी गॅसवर ठेवलेले आहे. मेहंदी लावून झाली अशी. ते किती दिवस झाले, महिना झाला असेल मेहंदी लावलेली. संक्रांतीच्या आधी लावलेली होती. आणि ते 2-3 तास, आता किती वाजले, 2 वाजलेत. 5 वाजता धुवून टाकते मेहंदी. आत्ता जेवण झालं, कृतिकाला घेऊन आली, जेवली, तूप काढलं, मेहंदी लावली, अजून भांडी घासायचे, कपडे धुवायचे आणि आयब्रो करायला पण जायचे पार्लरमध्ये. आज लेडीचे. आणि मी बांगड्या पण घेऊन आली, 2 डझन हिरव्या बांगड्या. तर इथं 60 रुपये डझननी आहेत बांगड्या, तर मी 2 डझन घेऊन आली. बांगड्या घेऊन आली. आता ही पॅकिंग आहे. कपडे घालतच नाही एवढा फास्ट. पॅकिंग चांगलं केलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर काही असं आता मी काढत नाही आत्ता. खरं तर 2 डझन बांगड्या आणलेले आहेत. मी 2-4 वर्ष झालं आणल्या नव्हत्या. ती लग्ना दिवशी घालणार आहे. मला बरंच काम आहे. ब्लाऊज पण मला करायचं, काय म्हणतात त्याला, फिटिंग करायचं आहे. 2 ब्लाऊज फिटिंग करायचे. तर इथं जरा थोडंसं चमच्याने हलवून घेते तूप. वाश येते. ते तरी कमी गॅसवरच ठेवलेलं आहे. आता याला वेळ लागला. आता फॅन बी लावू शकत नाही, गारच लागते. वाळणार कधी असं वाटते. जरा कमी ह्याच्यात लावावं मला वाटतं. आता डोकं दुखल, थंडी थंड म्हटलं. फ्रीज साफ करायचं राहिलंय बघा. आता फ्रीज कधी साफ करू. हे सगळं वरचं काढायचं या. आता उद्या सुट्टी, शाळेला ओपन हाऊस आहे आमच्या शाळेत. आता जायला काय भेटणार नाही. म्हणजे जायला भेटणार नाही म्हणजे फीज भरली नाही ना पोरांची, दोघांची पण नाही भरलेली. जेव्हा फी भरल तेव्हा ओपन हाऊस बघायला भेटेल. राहायला मला वाटतं वेळच लागणार, काय लगेच होणार नाही. तर बघा 5 वाजून गेलेत आणि झोप पण काढली आणि तूप पण झालं. तर हे बघा तूप असं छान झालेलं आहे. एवढा डबा भरलाय आणि 5 वाजले. आत्ताच उठली. मेहंदी वाळली का नाही काय माहिती, पण आता धुवून टाकते म्हणजे त्या तिकडं. गार पण लागते. तर असं मस्त, असं मस्त तूप झालंय असं छान पैकी. तुम्हाला पुढच्या काय म्हणून दाखव. तर बघा हे असं तूप मस्तपैकी झालेलं आहे. तर एवढं डबा भरलाय तुपाने. आता हे फ्रीजमध्ये ठेवते. अजून एक आहे तुपाचा डबा, ती बहिणीने दिलेला होता. ते किती राहिले तर दाखवते. अगा हे बहिणीने दिलेलं होतं, एवढं तूप राहिलेलं आहे. तिचाच डबा आहे हा पण. हा डबा फुटलायच, झाकणच इथं तुटलं या. एवढं राहिले पहिलंवालं आणि मी आत्ता केलेलं एवढं भरलेलं. तर हे फ्रीजमध्ये ठेवते आणि पहिली केस धुवून टाकते. केस धुते आता. आवर की कृतिका बसा. 5 वाजून गेले असते. 10 मिनिटं झाले. अरे झोपच लागले ते म्हणजे. तर काही क्रीम आहे ती मी चेहऱ्याला लावते. म्हणजे आधी थोडं लावलेलं, अजून जरा थोडंसं घेते. क्रीम आहे ना
असं मसाज करून घेते. मला माहीत नाही कोणती क्रीम आहे, तुम्हाला मी नंतर सांगेल, कारण मला बहिणीनं दिलेली. तर क्रीमनं मसाज केला ना चेहरा एकदम मस्त मऊ आणि गोरा पण होतो. आता दुसरी टायमिंग लावायची, तुम्हाला रिझल्ट कळल. तर बघा असा मसाज केला तर तुम्हाला रिझल्ट कळत असेल. बघा कसा गोरा चेहरा झाला, प्लेन, काही सुद्धा नाही लावलेला अजूनपर्यंत. नुसतं म्हणजे चेहराच फक्त धुतलाय तर असला भारी झाला. कुठे गेली क्रीम, ते मला बहिणीला दिली. क्रीम दिली, तिचं नाव माहीत नाही ना, मला डबीत दिली. तर तुम्हाला मी सांगेल कोणतं म्हणजे काय नाव आहे ह्याचं, ते सांगेल तुम्हाला नंतर ना. आणि एवढा छान रिझल्ट येतो ह्या क्रीममुळं. असं मसाज आपण जसं पार्लरमध्ये जाऊन नाही का ते पार्लरवाल्या क्रीम लावतात आणि मसाज करून असा गोरा चेहरा करतात, तसा ह्या क्रीमने झाला आहे खरं तर. काय सुद्धा लावलं नाही, नुसतं चेहरा मी आधी पाण्याने धुतलेला होता, नंतर 15 मिनटं मसाज केला तर असला भारी झाला चेहरा. असं दाखवते म्हणजे मस्त झाला चेहरा.